तर नमस्ते मंडळी, आजचा दिवस माझ्यासाठी आणि ऋषालीसाठी खूप खास आहे. कारण तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे काय आहे. आमच्या पाठी आहे केदारनाथ धामचं मंदिर, 4 धामपैकी एक धाम. आणि इथे येण्याचं आमचं जे नियोजन होतं, प्लॅनिंग होतं, ते फक्त एका गोष्टीच्या अवतीभोवती फिरत होतं, ते म्हणजे 26 मे. तर 26 मेला ऋषालीचा बड्डे असतो. त्याच्या मी खूप शोधत होतो की असं कोणतं टूर असं मिळेल पॅकेज आपल्याला की आपण 26 तारखेला वर राहू. कारण मला माझ्या कामाच्या व्यापामध्ये पर्सनल टूर अरेंज करणं शक्य नव्हतं. तर मग मी असं पॅकेज शोधत होतो आणि फायनली मला एक पॅकेज मिळालं, ज्या दिवशी आम्ही सकाळी चढाई चालू करणार असतो आणि 26 तारीखला पोहोचणार असतो. तर आम्ही सकाळी म्हणजे जवळपास रात्रीच 12 वाजता हिचा बड्डे सेलिब्रेट केला आणि 1 वाजता आम्ही निघालो सोनप्रयागवरनं. सोनप्रयाग, सीतापूर, त्याच्यानंतर गौरीकुंड, असं करत करत आम्ही इथे जवळपास केदारनाथला संध्याकाळी 3:30 वाजता पोहोचलो. 3:30-4 वाजता सुंदर दर्शन झालं. आरतीला अगदी समोर आम्हाला सुंदर जागा मिळाली होती, तिथे बसून आम्ही आरती बघितली. नेटवर्क फुल होतं, वेदर क्लिअर होतं, सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवता आलं. आशीर्वाद मिळाले स्वामींचे, वेगवेगळे बाबा भेटले आम्हाला, रुद्राक्ष दिली त्यांनी. असं बरंच काय काय झालं. तर कसा वाटला तुझा बड्डे? माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट म्हणजे बेस्ट बड्डे आहे हा. माझी ना खूप मला आता रडू येते, पण माझी ना खूप इच्छा होती की जेव्हा मी 16 सोमवार केले होते ना, तेव्हा मी अशी विश म्हणजे बोलली होती की मी माझ्या नवऱ्यासोबत ना मी केदारनाथला येईन. ही माझी लास्ट विश होती, लास्ट. आणि मला आयुष्यात ना 12 ज्योतिर्लिंग करायचे होते. तर मला असं कधी वाटलं नव्हतं की सगळ्यात पहिले ज्योतिर्लिंग हे मी केदारनाथ करेन. आता मी बाकीची तर करेनच, पण 12 ज्योतिर्लिंगांपैकी मी काय बोलू, मला आता काय सुचत. ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग पूर्ण झालंय. 4 एक धाम आज झालाय, एक धाम उद्या किंवा परवा होईल आमचं. माझ्या लाईफ मधलं बेस्ट म्हणजे बेस्ट, खरंच बेस्ट दिवस होता हा. मी कधीच नाही विसरू शकत, कारण माझी लास्ट विश सागरने पूर्ण केली, ती पण माझ्या बर्थडे दिवशी. बड्डे पण कसं असं सेलिब्रेट केलं, कारण इथे केक वगैरे असं मिळत नाहीत, त्याच्यामुळे जे काय मिळतं आम्ही इथे त्याच्यामध्ये सेलिब्रेट केलं. तर ही आता रडती आहे इथे मंदिरासमोर येऊन. बाबा खुशी के आंसू, मी रडत नाहीये, खुशी के आंसू आहेत. माझी सागरने इच्छा पूर्ण केली माझ्या, ते पण माझ्या बर्थडेला सरप्राईज. इच्छा माझी पुरी करा असा प्लॅन करून खूप सागरने शोधलं खूप. आणि बर्थडे गिफ्ट मी आधीच दिलं होतं, त्याच्यावर मी आता व्हिडिओ शूट करतो. खूप प्रॉब्लेम्स आले ह्या ट्रिपच्या वेळी, तिकीट मिळाली नाही काय नाही, तरी पण सागरने फ्लाईटची तिकीट काढून खूप अडचणी आल्या, तरी पण ती ट्रिप होती कशी पण सक्सेस केली. सक्सेस केली. तर खूप थँक्यू. धन्यवाद. आणि काय विश असेल तर सांगून ठेव, बघू पुढच्या वेळेला पुरी करू. नाही, आता लाईफमध्ये माझं काहीच विश नाही. बस आमच्या दोघांना देवा महादेवा असंच आशीर्वाद राहू देत, आमची जोडी अशीच छान राहू देत. बस एवढीच माझी विश आहे. मी अजून काहीच नाही बोलणार, कारण मी अजून काही बोलायला गेली तर मला खूप जास्त रडू येईल. आणि आधीच आमचं डोकं दुखतंय, कारण इथे मायनसमध्ये टेम्परेचर आहे, ऑक्सिजनची कमी आहे, आम्ही डिहायड्रेटेड आहोत. त्याच्यानंतर इथे असं चांगलं जेवण नाही मिळत, मॅगी पराठा वगैरे असंच खावं लागतं. असे बरेचसे फॅक्टर्स आमच्यावर एक ॲट अ टाइम हल्ला करतायत, त्याच्यामुळे डोकं दुखतं. अचानक असं काल रात्री फक्त 2 तास झोपलो. आणि हे 22 किलोमीटरचा हा ट्रेक, परत खालचे 6 किलोमीटर, 5 किलोमीटरचे 30 किलोमीटरचं चालणं, आणि एक्स्ट्रीमली टफ आहे. म्हणजे ते तर आम्ही तुम्हाला आमचा एक वेगळा व्हिडिओ येईल केदारनाथ ट्रिपवर, त्याच्यात आम्ही तुम्हाला सांगू कसं काय केलं. पण खूप दमछाक झाली आहे. म्हणजे असं पडलो की झोपू शकतो एवढी परिस्थिती आहे. तर आता आम्ही चाललो आहे आराम करायला. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय, गुड नाईट, हॅपी बर्थडे. थँक्यू.